कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री सोमेश्वर भगवान की जय। पार्वती पते हर 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 महादेव। जेने चोखाळत दिशे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 10। जेने चोखाळत दिशे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे। जो व्यवसाय धंदा शुद्ध नीती व न्यायाने केला जातो तो व्यवसाय भगवंताची दिव्य विभूती असतो। तो व्यवसाय भगवंताचं प्रतिरूप असतो। त्या व्यवसायात भगवान कृष्णाचा गुप्त रूपाने वास असतो असं भगवान कृष्णच गीतेमध्ये बोलतायत। आणि म्हणून ज्ञानोबा लिहितायत जेने चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे। देवांचाही देव भगवान कृष्ण बोलतोय की जो व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने केला जातो तो व्यवसाय माझं प्रतिरूप आहे। तो व्यवसाय माझी दिव्य विभूती आहे। त्या व्यवसायात मी गुप्त रूपाने वास करतो। तात्पर्य जो व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने केला जातो ते भगवंताचं प्रतिरूप असतं। जेने चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे। ज्ञानोबा कोणताही व्यवसाय धंदा करताना माणसाच्या मनामध्ये थोडी चिंता असते। मनुष्य चिंतातूर असतो। नवीन दुकान टाकायचंय, व्यापार सुरू करायचा आहे, धंदा सुरू करायचा आहे, कुठलाही व्यवसाय असो, कुठलाही व्यवसाय धंदा सुरू करताना माणसाच्या मनामध्ये चिंता असते की माझा व्यवसाय धंदा नीट चालेल का, मला या धंद्यामध्ये जय मिळेल का, मी या धंद्यात यशस्वी होईल का, पर्यायाने मला या धंद्यात जय मिळेल का ही चिंता माणसाच्या मनात असते। व्यवसाय सुरू करताना मला जय मिळेल का, हा व्यवसाय धंद्यातला जय कुठे असतो। आम्हाला भीती आहे, आम्हाला चिंता आहे, मी दुकान सुरू करतोय, व्यवसाय सुरू करतोय, पण मला माझ्या व्यवसायात जय मिळेल का ही चिंता असते। हा व्यवसाय धंद्यातला जय कुठे असतो। ज्ञानोबा काय बोलताय, कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेने भागे तो जयो लाग वेगे तेथेची असे। कुठे जय उभा आहे, व्यवसाय धंद्यातला जय कुठं उभा आहे, कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेने भागे तो जयो लाग वेगे तेथेची असे। जिथं कृष्ण उभा आहे तिथं जय उभा आहे। तो जयो लाग वेगे तेथेची असे। जिथं कृष्ण उभा आहे तिथं जय उभा आहे। जिथं कृष्ण उभा आहे तिथं रिद्धी सिद्धी उभे आहे। जे बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा ते तर सर्व सिद्धी स्वयंभा हे रमी नेने। ज्ञानोबा जिथं कृष्ण उभा आहे तिथं रिद्धी सिद्धी उभे आहे। जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे। तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ तो श्री कृष्ण राव जेठ तेथ लक्ष्मी। तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ तो श्री कृष्ण राव जेठ तेथ लक्ष्मी। जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे। बघा ज्ञानोबराची संगती। आम्ही चिंतातूर आहे, धंदा सुरू करायचा आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, व्यापार सुरू करायचा आहे, काळजी वाटते माझा व्यापार चालेल का, मला माझ्या व्यवसायात जय मिळेल का। ज्ञानोबा सांगतात घाबरू नको,
घाबरू नको. जय कुठे आहे? जयाची जागा दाखवतात. मला माझ्या व्यवसायात जय मिळेल का? धनवराय म्हणतात मिळेल. जय कुठे आहे? जिथं कृष्ण उभा आहे तिथं जय, विजय, रिद्धी, सिद्धी, लक्ष्मी हे सगळे चाकर हात जोडून उभे असतात. जय, विजय, रिद्धी, सिद्धी, लक्ष्मी हे भगवान कृष्णाचे चाकर आहेत. मला माझ्या व्यवसायात जय मिळावा. जय मिळावा म्हणजे काय मिळावा? पैसा मिळावा. माझा व्यवसाय भरभराटीला यावा, मला पैसा मिळावा, माझा व्यवसाय चांगला चालावा. जय मिळणं म्हणजे काय? शेवटी लक्ष्मी मिळणं. ही लक्ष्मी कुठे आहे? लक्ष्मीने शपथ खाल्ली, थांबेल तर माझा नवरा भगवान कृष्ण याच्यापाशी, अन्यथा मी इतरत्र कुठेही थांबणार नाही. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. सुकुळीने आपली आत्मजा सुकुळीच दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. नवराय शब्द प्रयोग करतात. हे असो लक्ष्मी स्थिरावली, आली नाही, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी जीवनात यावी आणि ती स्थिरावी तर तुम्ही खरे श्रीमान. अन्यथा लक्ष्मी आली आणि स्थिरावली नाही तर पन्हाळ्यातून आला आणि मुरीतून गेलं. पन्हाळ्यातून आला आणि मुरीतून गेलं. म्हणून ज्ञानावरा शब्द प्रयोग करतात. असं म्हटलं नाही माऊली की हे असो लक्ष्मी आली मुकुंदी जैसी, असं नाही. हे असो लक्ष्मी स्थिरावली, स्थिरावली मुकुंदी जैसी. मुकुंद म्हणजे कृष्ण परमात्मा. लक्ष्मी जीवनात यावी आणि ती स्थिरावी. कुठे स्थिरावते? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी स्थिरावते फक्त आणि फक्त मुकुंद कृष्ण परमात्मा याच्या जवळ. आपला नवरा कृष्ण याच्या जवळ स्थिरावते. आणि म्हणून त्यांनी शपथ खाल्ली की तैसे सकल पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथं कृष्ण माझा नवरा उभा आहे मी तिथेच उभी राहील, मी तिथेच थांबेल, मी तिथेच स्थिरावेल, इतरत्र कुठेही थांबणार नाही. ही लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे. लक्ष्मीने जागा दाखवली आहे. मी थांबेल तर फक्त माझा नवरा कृष्ण याच्या जवळ. आता लक्ष्मी कृष्णाजवळ उभी आहे. लक्ष्मी कृष्णाजवळ उभी आहे तर हा कृष्ण कुठे उभा आहे? ओघानच प्रश्न उभा राहतो. लक्ष्मीने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मी कृष्णापाशी आहे, इतरत्र कुठेही नाहीये. लक्ष्मी कृष्णापाशी आहे तर कृष्ण कुठं आहे हा प्रश्न उभा राहतो. कृष्ण दोन गोष्टीपाशी आहे, एक भक्ती आणि नीती. म्हणून ओघानाचं एक समीकरण तयार होतं. भक्ती आणि नीतीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. ज्याच्या जीवनात भक्ती आहे, ज्याच्या मुखात जय जय रामकृष्ण हरी नाम आहे, त्या नामापाशी देव काठी घेऊन उभा असतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी तिष्ठत उभा असतो. देव भक्तीपाशी असतो, देव नामापाशी असतो. भगवान कृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये एक कायमचा पत्ता सांगितलाय की अर्जुना तुला जर कधी वाटलं की भगवान कृष्णाला शोधावं तर मी तुला एक कायमचा पत्ता सांगतो. इतरत्र कुठं शोधू नको. त्या पत्त्यावर मी तुला नक्कीच सापडेल. तसं सगळं जग तर मीच व्यापलंय. विठ्ठल जडी स्थळी भरला देता ठाव नाही उरला. सगळं मीच व्यापलंय. हे समजतं ही श्री वासुदेव. सगळं जगत मीच व्यापलंय. मी नाही अशी जागाच नाही. अर्जुना मी नसे असा कवन उठावासे. मी नाही अशी जागाच नाहीये. तरी पण त्याहीपेक्षा पूर्ण शक्तीनं मी तुला नक्की कुठं सापडेल असा एक पत्ता सांगतो. आणि भगवान कृष्ण अर्जुनाला पत्ता सांगतायत की मी तुला नक्की कुठं सापडेल. कृष्ण बोलतायत एक वेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा करी तिथे माझा. अर्जुना मी एक वेळेस वैकुंठात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल,
पण तिथं मात्र जरूर असेल, कुठे? जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. जिथं माझं नामस्मरण चालू आहे तिथं मी काठी घेऊन उभा असतो. जिथं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय तिथं मी तिष्ठत उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देव आपल्या नावापाशी उभा असतो. हा कायमचा पत्ता दिला अर्जुनाला. तुला वाटलं का जे अर्जुनाला अर्जुनाला बोलतायत, तुला कधी वाटलं कृष्णाला शोधावं? आणि तुम्हालाही वाटलं कधी कृष्णाला शोधावं? कधी वाटलं? मंदिरात शोधू नका, घंट्याचा आवाज करू नका. कदाचित तिथं असेल नसेल तो भागजाणा म्हणले, सगळीकडे मीच आहे, पण अजून सांगतो म्हणले मला शोधायचंच तर मुखात जय जय राम कृष्णाने भजनानं मी तुमच्या बाजूला उभा असेल. हा माझा कायमचा पत्ता आहे. निजल्याने गाता उभा नारायण तुकोबारा बैसून कीर्तन करीता डोले. निजल्याने गाता उभा नारायण बैसून कीर्तन करीता डोले. तुम्ही संध्याकाळी अंथरुणावर झोपले तर जय जय राम कृष्ण हरी म्हणताय, कृष्ण परमात्मा तुमच्या उशाला उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण. तुम्ही झोपून रामकृष्ण हरी म्हणताय, संध्याकाळी पडल्या पडल्या हा कृष्ण परमात्मा उशाला उभा असतो. आता उठून बसल्याने रामकृष्ण हरी म्हणतायत, तो बाजूला नाचत असतो, डोलत असतो. हे तुकोबा नाही बोलतायत. निजल्याने गाता उभा नारायण बैसून कीर्तन करिता डोले. तो डोलत असतो. तात्पर्य देव आपल्या नावापाशी उभा असतो, देव भक्तीपाशी उभा असतो. देव म्हणजे भगवान कृष्ण. देव भक्तीपाशी उभा आहे, देव नीतीपाशी उभा आहे. देवानं दोन प्रमुख जागा दाखवल्या की मी कुठं असेल निश्चयानं. तर पहिली जागा भक्ती आणि दुसरी आहे नीती. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती असते. न अधिक इति, न म्हणजे नाही, इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती आहे. आणि जगात अशी एकच वस्तू आहे की जिला कधीच शेवट नाही आणि ती आहे परमात्मा. म्हणून नीती हा परमात्मा आहे आणि परमात्मा हीच नीती आहे. आणि म्हणून भगवान कृष्णच भागवतामध्ये उद्धवला बोलतायत, ते नीतीची नीती मी श्रीपती जाण निश्चिती उद्धवा. ते नीतीची नीती मी श्रीपती जाण निश्चिती उद्धवा. उद्धव नीतीची ही मूर्तिमंत नीती मी कृष्ण परमात्मा आहे. तात्पर्य नीती हाच कृष्ण, कृष्ण हीच नीती. अर्थात कृष्ण परमात्मा अर्थात देव भक्ती आणि नीतीपाशी उभा असतो. भक्ती आणि नीतीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी जय विजय रिद्धी सिद्धी लक्ष्मी हे सगळे चाकर हात जोडून उभे. माझ्या वाक्याकडे नीट लक्ष द्या. समीकरण कसं जुळायले? भक्ती आणि नीतीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी ही यादी आहे. कोणती? जय विजय रिद्धी सिद्धी आणि लक्ष्मी. हे सगळे चाकर कृष्णाच्या पायाजवळ हात जोडून उभे. मग कुठलाही व्यवसाय सुरू करताना आम्हाला भीती वाटते की मला जय मिळेल का, मी माझ्या व्यवसायात यशस्वी होईल का, मला जय मिळेल का. धनवरा सांगतात बाबा जय कुठे आहे, बघ तुझ्या व्यवसायातला जय कुठे आहे. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे, कृष्णाच्या पायाजवळ जय आहे. आणि जय म्हणजे काय तर लक्ष्मी. माझ्या व्यवसायात मला जय मिळावं म्हणजे काय मिळावं, माझा व्यवसाय भरभराटीला यावा म्हणजे काय हवं, माझ्या व्यवसायात लक्ष्मी यावी. ही लक्ष्मी कुठे आहे? नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे, अर्थात जय आहे. मग नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. तर आपल्या जीवनामध्ये नीती आणि भक्ती आणा हा सिद्धांत आहे. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी हा सिद्धांत आहे. मग नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे तर आपल्या जीवनात नीती आणि भक्ती आणा. मुखात कृष्णाचं नाम धारण करा आणि आपल्या व्यवहारात नीती आणा. आपल्या जीवनात नीती आणि भक्ती आणा. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी. मग तुमच्या व्यवसायात, तुमच्या संसारात
कृष्णासहित जर लक्ष्मी आली, कृष्णासहित जर लक्ष्मी आली तर अजून काय पाहिजे तुम्हाला? काय हवंय तुम्हाला? नित्य आणि भक्तीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. नित्य आणि भक्ती जीवनात आणा. नित्य आणि भक्तीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि जीवनात किंवा व्यवसायात कृष्ण आणि लक्ष्मी दोघं येणं हीच आपल्या व्यवसायातली भरभराट आहे. हाच आपल्या व्यवसायातला जय आहे. हीच आपल्या व्यवसायातली बरकत आहे. आणि म्हणून आपल्या व्यवसायाची भरभराट जर कुठं असेल, यश कुठं असेल, तर ती नीती आणि भक्तीपाशी आहे. का? नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि आपल्या व्यवसायात जीवनात कृष्ण आणि लक्ष्मी यांना हीच भरभराट असते. पण माणसाला ज्ञानोबाने सांगितलेला हा सिद्धांत पटत नाही. मनुष्य भरभराट या मार्गाने करण्याच्या ऐवजी व्यवसाय सुरू करणारा मनुष्य वेगळ्या मार्गाने भरभराट सुरू करण्याचा प्रयत्न करतो. बघा तुम्ही, एखादं दुकान असावं, मग ते काही असो, दुकान असो, दवाखाना असो, काही असो, व्यवसाय धंदा सुरू करताना माझ्या व्यवसायाची भरभराट व्हावी, मला माझ्या व्यवसायात जय मिळावं, म्हणून तो व्यवसाय सुरू करणारा मनुष्य मोठमोठ्या प्रतिष्ठित लोकांना, सो कॉल्ड प्रतिष्ठित, ते प्रतिष्ठित असतीलच असं नाही, बट सो कॉल्ड प्रतिष्ठित, अशा वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांना बोलावतो. त्यांच्या हातानं आपल्या दवाखान्याचं किंवा आपल्या दुकानाचं उद्घाटन करतो आणि त्यांचे आशीर्वाद संपादन करतो. आता जे प्रतिष्ठित बोलवले, उच्च पदावरचे, म्हणून मी बोललो की दे आर सो कॉल्ड प्रतिष्ठित, नावाचे प्रतिष्ठित, ते कसलेले भ्रष्टाचारी असतात. ज्यांच्या हाताने तुम्ही आपल्या दुकानाचं उद्घाटन करता ते कसलेले भ्रष्टाचारी असतात. कसे? कसलेले. आता कसलेला भ्रष्टाचारी आपल्या दुकानाच्या उद्घाटनाला आलाय, उघड्या शेजारी नागडं गेलं आणि रातभर हिवानी काकडलं. कसलेला भ्रष्टाचारी आहे आणि त्याच्या हाताने उद्घाटन आहे. त्याचा आशीर्वाद लागेल का? हे उच्च पदाधिकारी जे जे नंबर 1चे भ्रष्ट असतात, कोणतेही पद असो, हे मोठे पदाधिकारी, आम्ही उद्घाटनाला बोलतो, त्यांच्या हाताने फिती कापतो दुकानाच्या आणि त्यांच्या आशीर्वादाची याचना करतो. किंवा फार फार तर अजून एक आमच्या डोक्यात फॅड आहे, कुठलाही व्यवसाय सुरू करताना आम्ही महाराज लोकाला दुकानाचं उद्घाटन करायला बोलवतो. आमच्यासारखे महाराज, डॉक्टर भागवत मोठे महाराज, चला उद्घाटनाला. आमचा तरी आशीर्वाद लागेल का? नाही. बघा तुम्ही, मोठमोठ्या महाराजांचे आशीर्वाद संपादन करण्यासाठी तो व्यावसायिक वेटिंग करतो 4 दिवस 8 दिवस, पण त्या महाराजाला बोलवतोच. आशीर्वाद फक्त संत आणि भगवंत या दोघांचेच लागत असतात. आशीर्वाद फक्त संत आणि भगवंत या दोघांचेच लागतात, इतर कोणाचे नाही. महाराज लोक हे संत वाङ्मयाचे प्रचारक असतात, संत नाही. शेकडो वर्षात एखादा संत होतो. तुकोबरायचे शिष्य निळोबाराय आणि त्यांची शिष्य बहिणाबाई, याच्यानंतर या महाराष्ट्र भूमीत संत नाही. तुम्ही कुणाला संत म्हणत असाल तर दे आर सो कॉल्ड संत, ते आडनावाचे संत आहे. संत कुणाला म्हणावं? ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात देव पाहिलाय आणि देवानं ज्याची चाकरी केली, तो संत असतो. मग या यादीत मी बसतो का? या यादीत आमचे महाराज लोक बसतात का?
अहो आम्ही महाराज लोक व्यासपीठावरच पाकिट उघडतो, आम्ही महाराज लोक व्यासपीठावरच पाकिट उघडतो. आम्ही संत आहोत का? ज्याच्याजवळ वैराग्य तो संत असतो. आम्ही व्यासपीठावरच पाकिट उघडतो, हे वैराग्य आहे. जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. ज्ञान गिळोनी गावा गोविंद, देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. मला कोणाची टिंगल करायची नाही, सांगायचं एवढं की आम्ही महाराज लोक संत नाहीयेत, संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत. शेकडो वर्षात एखादा संत जन्माला येतो. निळोबाराय आणि बहिणाबाई नंतर संत नाही. आणि म्हणून आशीर्वाद फक्त संत आणि भगवंताचे लागतात. संत म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाराय, ज्ञानोबाराय अशा संतांचे आणि भगवंताचे आशीर्वाद लागतात. आणि म्हणून आपण बोलून जातो एखाद्या वेळेस, कुणाचाही आशीर्वाद, साधारण मनुष्याचा कुणाचाही आशीर्वाद लागत नाही, शापही लागत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहे, कावळ्याच्या शापाने काय गाय मरते का? कावळ्याच्या शापाने गाय मरते का? नाही मरत. साधारण माणसाचे जे उद्घाटनाला आम्ही माणसं आणतो, सो कॉल्ड प्रतिष्ठित, त्यांचे आशीर्वादही लागत नाही तर त्यांचे शापही लागत नाही. आशीर्वाद आणि शाप लागतात फक्त संत आणि भगवंताचे. आणि म्हणून सुदाम्याला शाप लागला भगवान कृष्णाचा, आणि उशाप लागला तोही भगवान कृष्णाचाच. त्याला गरिबी भगवान कृष्णाच्या शापामुळे आली, आणि त्याला श्रीमंती सुदाम्याची सोन्याची नगरी ती भगवान कृष्णामुळेच आली. साधारण जीवाचं हे कामच नाही. संतांच्या मुखातून देव बोलतो, वाचासिद्धी असतात. संतांना बोलावं आणि देवाने खरं करावं. पण तो संत असावा ज्याच्यापाशी विवेक वैराग्य आहे, आत्मज्ञान आहे, श्री गुरूच्या कृपेने मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, तो संत असतो. आणि म्हणून आशीर्वाद गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. व्यवसाय सुरू करताना कुणाचाही आशीर्वाद लागत नाही. एकदा एक मनुष्य तपस्या करू लागला, आणि देवता अशी छोटीशी ग्रामीण भागातली होती. ग्रामीण देवता, छोटीशी शूद्र देवता. आपल्याकडे देवाला कमी नाही आणि भक्तालाही कमी नाही. दगडा गणेश विंचू तसा दगडा गणेश देव. मी तिकडे जात नाही, आता विषांतर होईल. एका ग्रामीण छोट्याशा देवतेची उपासना केली, तपस्या केली. देवताही पटकन प्रसन्न झाले आणि म्हणली, माग तुला काय मागायचं? तर तो मनुष्य म्हणतो, हे देवी माते, मी एक बलुतेदार आहे, मला खळेतळे मागावे लागतात. त्यामुळे बरंचसं त्या धान्याचं जमा झालेलं गाठोडा असतं, वैरणीच्या पिंडी असतात. ते वजं वाहण्यासाठी मला एक घोडा दे, ते वजं वाहण्यासाठी मला एक घोडा दे. आता ती देवी म्हणाली, बाबा तुला जर घोडा देण्याची ऐपत माझ्यात असती तर मी गाढवावर का फिरले असते? तुला जर घोडा देण्याची ऐपत माझ्याच असती तर मी गाढवावर का फिरले असते? मी ज्या अर्थी गाढवावर फिरते याचा अर्थ तुला घोडा देण्याची माझी ऐपत नाही. तसं उद्घाटन करायला आलेल्या प्रतिष्ठित लोकांच्या आशीर्वादाने जर तुमचा धंदा चांगला चालला असता तर त्यांच्या आशीर्वादाने त्यांची स्वतःची गरिबी कमी झाली असती. म्हणून मी बोललो, उघड्या शेजारी नागडं गेलं, निवानी काकडलं. म्हणून व्यवसायाचं उद्घाटन करण्यासाठी जे प्रतिष्ठित लोक आम्ही बोलवतो, सो कोण प्रतिष्ठित असतात, कसलेले भ्रष्टाचारी, पण त्यांना प्रतिष्ठित समजून आम्ही बोलवतो, त्यांच्या आशीर्वादाने आमचा धंदा चालत नसतो. ज्ञानोबा जागा दाखवतात, आम्हाला शहाणं करतायत की बाबा कुणाच्या आशीर्वादानं तुमचा कुठलाही उद्योगधंदा चांगला चालत नसतो. तो उद्योगधंद्यातला जय कुठं आहे? तुमच्या उद्योगाची भरभराट लोकांच्या आशीर्वादावर नाहीये, तुमच्या उद्योगाचं यश लोकांच्या आशीर्वादावर नाहीये, तुमच्या व्यवसायाचं यश जे आहे ते कुठं लपलंय? म्हणून मी बोललो की लोकांच्या आशीर्वादानं आपला व्यवसाय भरभराटीला येत नाही. तर मग हा भरभराटीला येतो कशाने? दरबार सांगतात, तुम्हाला भाग्य अनुकूल असेल तर आणि तरच तुमचा व्यवसाय भरभराटीला येतो, अन्यथा नाही. हा सिद्धांत आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, भाग्य तेथ विलासो, सुख तेथ उल्हासो, हे असो तेथ प्रकाशो जेथ सूर्य. दरबारची उभी नीट आहे. भाग्य तेथ विलासो, सुख तेथ उल्हासो,
हे असं होते तर प्रकाशू जेत सूर्य. जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश आहे, जिथं सुख आहे तिथं उल्हास आहे, आणि जिथं भाग्य आहे तिथं विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. भाग्य तेथ विलासू हा सिद्धांत आहे. तुमच्या व्यवसायाचं यश, तुमच्या व्यवसायातला जय, तुमच्या व्यवसायातली भरभराट ही तुमच्या भाग्यावर अवलंबून असते. प्रयत्न हवा आहे, पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड हवी आहे. एकटा प्रयत्न दुबळा पडतो. मनुष्य जर स्वबळावर आणि स्वप्रयत्नावर श्रीमंत होऊ शकला असता तर स्वतःच्या बळावर जगातला प्रत्येक मनुष्य श्रीमंत झाला असता. पण असं चित्र जगात दिसतं का? प्रत्येक जण शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करतोय, रात्रंदिवस झटतोय, पण रात्रंदिवस काबाड कष्ट, शारीरिक काबाड कष्ट आणि बौद्धिक काबाड कष्ट करूनही अशी जगात कितीतरी माणसं आहेत की ज्यांना मोठ्या मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नसीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. का? प्रयत्न आहे, प्रारब्ध अनुकूल नाही, भाग्य अनुकूल नाही. का? भाग्य तेथ विलासू, धनावराचा शब्द आहे. भाग्य तेथ विलासू. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, समृद्धी जात अपैसे घररी. भाग्याचा उदय व्हायचा असेल तर समृद्धी, पैसा, धन दौलत तुमच्या घराची कडी कुलप तोडून घरात येतात. कडी कुलप तोडून घरात येतात. तुकोबा तर स्पष्ट बोलले, व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. व्यवसाय धंदा निमित्त मात्र असतो, फळ देणारा हे संचित असतं. आणि म्हणून रात्रंदिवस काबाड कष्ट करूनही स्वबळावर माणसाला श्रीमंत होता येत नाही. प्रयत्न हवाय, त्याला प्रारब्धाची जोड हवी, तरच तुम्हाला श्रीमंती लाभते, अन्यथा नाही. भाग्य अनुकूल असावं तर तुम्हाला श्रीमंती लाभते. तुमचा व्यवसाय धंदा चांगला चालतो. भाग्य अनुकूल असावं तर तुम्हाला श्रीमंती लाभते आणि व्यवसाय धंदा चांगला चालतो. मग हे भाग्य कसं घडतं? मी मुद्दा काय छेडलाय? भाग्य अनुकूल असेल तरच तुमचा व्यवसाय धंदा चांगला चालतो आणि तुम्हाला श्रीमंती लाभते. तर हे भाग्य घडतं कसं? बरोबर सांगतायत, भाग्य 2 गोष्टींनी घडतं. एक गत जन्मातली पुण्याई आणि या जन्मातली नीती. गत जन्मातली पुण्याई आणि या जन्मातली नीती, या 2 गोष्टींनी भाग्य घडतं. तुम्ही गेल्या जन्मातले पुण्यवान आहात, पुण्याची शिदोरी घेऊन या जन्मी जन्माला आला. त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला या जन्मात भाग्य लाभलंय. पण या भाग्याला जर या जन्मातल्या नीतीची संगती दिली तर ते भाग्य बळावतं, वरचेवर बळावतं आणि टिकतं. गत जन्मातले पुण्यवान आहात, पुण्याच्या बळावर या जन्मात तुम्हाला श्रीमंती मिळवण्याचं भाग्य लाभलंय. पण या भाग्याला जर या जन्मातल्या नीतीची संगती दिली तर ते भाग्य बळावतं आणि टिकतं. पण या भाग्याला जर अनितीची संगती दिली, लांडी लबाडीची संगती दिली, तर हे भाग्य तुमच्यावर रुजतं, नसीब तुमच्यावर रुजतं आणि नशिबाला उतरती कळा लागते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितायत, अद्रष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसे. अदृष्ट म्हणजे नसीब आणि उदास होणं म्हणजे रुसणं. आपल्या भाग्याला नीतीची संगती द्या, भाग्याचा वरचेवर उदय होईल, भरभराट होईल, टिकेल, विकास होईल. पण त्या भाग्याला जर अनितीची संगती दिली तर ते भाग्य रुसेल, नसीब रुसेल आणि त्या नशिबाला उतरती कळा लागेल. आणि त्यांना बरा दृष्टांत देतात की अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. आपल्या भाग्याला जर अनितीची संगती दिली, तात्पर्य या जन्मात तुम्ही अनितीने वागले, लांडी लबाडीने वागले तर तुम्ही भाग्य घेऊन आलात. पण अनितीची संगत दिल्यामुळे ते भाग्य रुजतं, ते नसीब रुजतं, त्या नशिबाचा ऱ्हास होतो, त्याला उतरती कळा लागते. आणि जसा पुनवेकडून अमावस्येकडे जाणारा चंद्र कलेकलेने कमी होतो आणि अमावस्येला संपतो, तसं हेही भाग्य, हे नशीब कलेकलेनं कमी होतं आणि एक दिवस कायमच संपतं आणि माणसाला दारिद्र्य येतं, माणसाला दरिद्री येते. आणि म्हणून
आपल्या भाग्याला नीतीची संगती द्या. कारण नीती हा परमात्मा आहे, नीती हा कृष्ण आहे. तुम्ही जर आपल्या भाग्याला नीती आपल्या भाग्याला नीतीची संगती दिली, अर्थात आपला व्यवसाय जर नीतीने केला, तर नीती हा कृष्ण आहे. नीतीपाशी कृष्ण उभा आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी उभी आहे. आणि म्हणून जो व्यवसाय नीतीने केला जातो, न्यायाने केला जातो, शुद्ध इमानदारीने केला जातो, ही नीती कृष्ण आहे. नीतीपाशी कृष्ण उभा आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी उभी आहे. आणि आपल्या व्यवसायात कृष्णासहित लक्ष्मी येणं हाच आपल्या व्यवसायाची भरभराट असते. हाच आपल्या व्यवसायाचा विकास असतो. आणि मग ज्ञानोबा बोलतात की जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसाय तर व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे. जो व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने केला जातो, तो व्यवसाय भगवंताची दिव्य विभूती असतो. तो व्यवसाय भगवंताचं प्रतिरूप असतं. त्या व्यवसायात भगवंताचा गुप्त रूपाने वास असतो. कारण नीती हा कृष्ण आहे आणि जिथं कृष्ण आहे फक्त तिथेच लक्ष्मी उभी आहे. मग जो व्यवसाय नीतीने केला जातो तिथं कृष्ण असतो आणि कृष्ण म्हणलं की तिथं लक्ष्मी आलीच. आणि कृष्णासहित लक्ष्मी तुमच्या व्यवसायात येणं ही तुमच्या व्यवसायाची भरभराट असते. आणि म्हणून आपलं कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, नीतीने करा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की या स्वधर्मे पूजा पूजिता देवतागणा समजता योगक्षमो निश्चिता करीती तुमचा. स्वधर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म किंवा आपला आहे तो व्यवसाय. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमानदारीने करा, नीतीने करा. ती भगवंताची खरी पूजा असते. आपला व्यवसाय भगवंताची पूजा करणं, पूजा म्हणून करणं, ईश्वरार्पण बुद्धीनं करणं ही भगवंताची सगळ्यात मोठी पूजा आहे. आपला व्यवसाय नीतीने करणं हीच भगवंताची पूजा आहे. आणि मग ज्ञानोबा बोलताय या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही तुमचा व्यवसाय इमानदारीने केला, नीतीने केला, अर्थात देवाची पूजा म्हणून केला, तरी स्वर्गीय देवतांची पूजा ठरते आणि पांडुरंगाची पूजा ठरते. आणि या स्वर्गीय देवता त्याच्या बदल्यात तुम्हाला पर्जन्य देतात आणि तुमचा योगक्षम चालवतात. पर्यायानं आपला व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं, नीतीने करणं हा व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं हीच भगवंताची खरी पूजा आहे. आणि आपला व्यवसाय जर नीतीने केला, भगवंताची पूजा म्हणून केला, तर ज्ञानोबा सांगतात की तुमचं दैव उदयाला येतं, तुमचं नशीब घडतं. कसं? ज्ञानोबा बोलताय की जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी, तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ज्ञानोबाच्या ओळखीची संगती बघा. तुम्ही तुमचं कर्म इमानदारीने नीतीने केलं, देवाची पूजा म्हणून केलं, तर ती देवाची पूजा ठरते. याचा फायदा काय? तर ज्ञानोबा बोलतायत की जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी, तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणत येईल देखा काढत तुम्हा पाठी. जसं वसंत ऋतूच्या दारामध्ये वनश्री निरंतर सेवा करते, तसं जो मनुष्य आपला व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने करतो त्याच्या दारातही लक्ष्मी सातत्याने राबत असते. त्या व्यक्तीची आणि त्या व्यवसायाची लक्ष्मी सेवा करत असते. तात्पर्य, जो व्यवसाय नीतीने केला जातो त्या व्यक्तीला दैव शोधत येतं. जो व्यवसाय नीतीने केला जातो त्या व्यक्तीला दैव शोधत येतं. आणि म्हणून मी बोललो की दैव दोन गोष्टीने घडतं. दैव दोन गोष्टीने घडतं. एक गतजन्मातली पुण्याई आणि या जन्मातली नीती. कारण नीती हा कृष्ण आहे. व्यवसायात नीती आली म्हणजे कृष्ण आला, कृष्ण आला की लक्ष्मी आली. जिथं नीती आहे तिथं कृष्ण आहे, कृष्ण आहे तिथं लक्ष्मी आहे. आणि म्हणून आपला व्यवसाय जर नीतीनं केला तर नीतीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि कृष्णासहित लक्ष्मी आपल्या व्यवसायात उभं राहणं हाच आमच्या व्यवसायातला जय असतो. आणि म्हणून आपल्या जीवनात नीती आणि भक्ती आणा, मुखात देवाचं नाव धारण करा आणि आपला व्यवसाय नीतीनं करा.
तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. ज्ञानोबा ग्वाही देत आहेत. परंतु भाग्यात जर लक्ष्मी नसेल, पुष्कळदा घडतंच. तुम्ही निदैवी आहात. मी बोललो दैव दोन गोष्टींनी घडतं. एक गतजन्मातली पुण्याई आणि या जन्मातली नीती, या दोन गोष्टींनी दैव घडतं. पण या जन्मात जर तुम्ही आपला व्यवसाय नीतीने करत नसाल तर ज्ञानोबा बोलले, आपल्या व्यवसाय जर अनितीने केला, भाग्याला नीतीच्या ऐवजी अनितीची संगत दिली तर नशीब रुजतं, त्याला उतरती कळा लागते आणि तुम्ही निदैवी बनता. आणि मग ज्ञानोबा लिहितात 13व्या अध्यायात की निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राज्याचे परी आहे बळाया. निदैवाचे व्यवसाय, आपला व्यवसाय अनितीने केलाय, नशीब रुजतं, तुम्ही निदैवी बनता. आणि निदैवी माणसानं जर कुठलाही व्यवसाय सुरू केला तर ज्ञानोबा बोलतात की निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राज्याचे परी आहे बळाया. राजाला जर मंत्रिमंडळ नसेल तर त्याचं राज्य मोडकळीस येतं. तसं निदैवी आहे त्याने व्यवसाय सुरू केलाय, व्यवसायही मोडकळीस येतो. ज्ञानोबाचे शब्द आहे का, निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राज्याचे परी आहे बळाया. राजा आहे, मंत्रिमंडळ नाही, व्यवसाय मोडकळीला येतो. व्यवसाय सुरू केलाय, निदैवी आहात, व्यवसायही मोडकळीला येतो. आणि म्हणून निदैवी माणसानं, लबाड माणसानं, किंबहुना आपला व्यवसायात नीती नाहीये, अशा माणसानं जर व्यवसाय सुरू केलाय, कापड दुकान टाकलंय, निदैवी आहे, नाही चालत. वैतागला, बंद केलं. खताचं दुकान टाकलं, निदैवी आहे, नाही चाललं, बंद केलं. कंटाळला, किराणा दुकान टाकलं, निदैवी आहे, नाही चाललं. कंटाळला, शेती करू लागला, ऊस लावला, दुष्काळ पडला, विहीर आटली, निदैवाचे व्यवसाय, निदैवी आहे, तुला जय येणार नाही. आणि मनुष्य निदैवी का बनतो? आपल्या व्यवसायात असलेल्या अनितीमुळे. व्यवसाय नीतीने असेल तर दैव घडतं, अनितीने असेल तर दैवहीन होतो, दैवाला उतरती कळा लागते, तो मनुष्य निदैवी बनतो. मी बोलून गेलो की दैव दोन गोष्टींनी घडतं, एक तर गतजन्मातली पुण्याई आणि या जन्मातली नीती. मग या जन्मात अनितीने व्यवसाय केला, दैव रुजतं, तुम्ही निदैवी बनता. आणि मग ज्ञानोबा लिहितात निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राज्याचे परी आहे बळाया. आणि म्हणून एका शेजारी 10 दवाखाने, सगळे सारखे चालत नाहीत, 2 चालतात, बाकीच्यांचं टांबराळ वाजतं. एका शेजारी 10 किराणा दुकान आहेत, 4 लोकांचं चालतं, 6 लोकांचं टांबराळ वाजतं. निदैवी, निदैवी प्रयत्न आहे पण भाग्य अनुकूल नाहीये. का अनुकूल नाहीये? अनितीने वागतोयस. व्यवसायात अनिती आली की अभक्तापाशी आणि अनितीपाशी कृष्ण नाहीये. कृष्ण नीती आणि भक्तीपाशी आणि कृष्णापाशी लक्ष्मी. तुम्ही अभक्त आहात, अनितीने व्यवसाय करतात, तिथं कृष्ण नसतो. आणि जिथं कृष्ण नाही तिथं लक्ष्मी नसते. त्यांनी शपथ खाल्ली आहे, थांबेल तर कृष्णापाशी, आणि कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. जिथं नीती आणि भक्ती तिथं कृष्ण आहे, कृष्ण आहे तिथं लक्ष्मी. आणि हाच आपला व्यवसायातला जय असतो, भरभराट असते. जिथं अनिती आहे, जिथं अभक्त आहे, तिथं कृष्ण नाहीये, आणि कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी नाहीये. आणि म्हणून तो आपल्या व्यवसायातला पराजय असतो, आपल्या व्यवसायाला लागलेली उतरती कळा असते. पुष्कळदा असं घडतं, बरीचशी माणसं आपल्या भाग्यात नसताना, निदैवी असताना, अनितीने, लाडीलबाडीने, भ्रष्टाचाराने, करप्शनने संपत्ती इकट्ठा करतात, आपल्या संसारात घडून आणतात. बघा तुम्ही, ज्ञानोबांनी स्पष्ट सांगितलंय, नाथ महाराज लिहितात भागवतामध्ये, स्वयश्चिनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती सज्ञान.
लातमाराची भूमी नीट आहे का? स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती संज्ञान. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती. अद्रष्ट म्हणजे नशीब. नशिबाशिवाय एक फुटकी कवडीही आगाव मिळणार नाही, आणि मिळवलीच तर ती टिकणार नाही. का? लक्ष्मीने शपथ खाल्ली, मी थांबेल तर कृष्णापाशी, आणि कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर भक्ती आणि नीतीपाशी. आता लबाडाचं घर आहे, लबाडाच्या जीवनात भक्ती नाही, नीती नाहीये, पण यांनी लक्ष्मी घरात आणली, ती अबोले, तिला हात नाही पाय नाही, पिशवीत घातली आणली, पण आणल्यानंतर ती साऱ्या घराचा डोंडाळा घेते. या घरात माझा नवरा कृष्ण परमात्मा आहे का? का शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. ती आल्याला डोंडाळा घेते सगळ्या घराचा, या घरात माझा नवरा कृष्ण आहे का? पण घर लबाडाचं आहे, लबाडाच्या जीवनात भक्ती नाही, नीती नाही, म्हणून कृष्ण नाही. मग सगळ्या घराचा डोंडाळा लक्ष्मी घेते, तिथं कृष्ण दिसत नाही, कारण घर लबाडाच आहे. ती लबाडीपाशी अनितीपाशी कृष्ण नाही. मग कृष्ण नाही मला तर आणलंय, थांबेल तर कृष्णापाशी, पण आणलंय तिला निघून जायचं असतं. कारण कृष्ण नाही तर थांबतच नाही, शपथ खाली थांबेल तर कृष्णापाशी, पण लबाडाचं घर पण कृष्ण नाहीये. आता कृष्ण नाही मग निघून जायचंय, कसं जायचं? लक्ष्मी त्या माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. नाथ महाराज लिहितात भागवतामध्ये, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावले. समीकरण लक्षात घ्या मी काय बोलतोय. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी, हे हा सिद्धांत, हे समीकरण आहे. तुमच्या व्यवसायात नीती आहे, तोंडात देवाचं नाव आहे, तिथं कृष्ण असतोच, आणि जिथं कृष्ण आहे तिथं लक्ष्मी कृष्णाच्या पायाची दासी, ती चालत येते, आणि हाच आपल्या व्यवसायातला जय आणि भरभराट असते. पण तुम्ही अभक्त आहे आणि जीवनात अनीती आहे, आणि लक्ष्मीला लबाडीने आणलंय पण लक्ष्मीने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. आणि अभक्ताचं लबाडाचं घर आहे, तिथं कृष्ण नाहीये, पण निघून जायचंय, तर ती 5 शत्रू सोडते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावत. तिला या संपत्तीचा नायनाट करायचा, निघून जायचंय. का? घरात कृष्ण नाही, थांबेल तर कृष्णापाशी, कृष्ण नाही. का नाही? घर लबाडाचे, आणि तिने आणले, भ्रष्टाचाराने आणले. पहिला शत्रू सोडते दायाद. दायाद म्हणजे आपल्या पोटी नालायक अवला देणे, आणि आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे, याला म्हणतात दायाद. नाथ महाराज लिहितात भागवतामध्ये, दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे, आणि आपली अवलाद नालायक वाटेने वागणे, याला दायाद म्हटले. तुम्ही बघा, जी कमालीची भ्रष्ट माणसं आहेत, लांडी लबाडी करून आपलं घर भरतात, गडगंज संपत्ती जमा करतात. एक ना एक दिवस त्या घरामध्ये भावाभावामध्ये यादवी माजते, भावाभावात भांडण होतं, काट्याकोरड्या होतात, खून करण्यापर्यंत प्रकरण जातं. तुम्ही बघा भोवताली उदाहरण. लक्ष्मी दायाद नावाचा शत्रू पाठीमागे सोडते. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात, आणि आपली मुलं बाळा वाईट वागतात. भावाभावात यादवी मागते, आपले भाऊ आपले दुश्मन बनतात, काट्याकोरड्या होतात, हाणतात, मारतात, आपलं धन लुटतात, आणि लक्ष्मी निघून जाते. दायाद शब्दाचा नाथ महाराज दुसरा अर्थ सांगतात की आपल्या अवलादीला लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झोपवते आणि निघून जाते. का? त्याला निघून जायचं का? आणलंय पण घरात कृष्ण नाही, थांबेल तर कृष्णापाशी, कृष्ण नाही, निघून जायचे. पहिला शत्रू सोडते दायाद. भाऊबंद वाईटावर टपतात, मुलं बाळाला लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते, मुलं बाळा वाईट मार्गाने वागतात, बाई बाटली ताटली इकडे झोपतात, लक्ष्मी त्याला वाम मार्गात पैसा खर्च करायला त्याने निघून जाते. आणि बापाचं सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर पोटी नालायक अवलाद देणे, याच्या एवढं मोठं दुःख नाही. कारण बाप जगतोच ते अवलादीसाठी, त्याचा जगण्याचा उद्देशच अवलाद आहे. अवलाद जर जीवनातून वजा केली तर बाप धडक घेऊन मरतो, जगतो त्या अवलादीसाठी. तुम्ही आम्ही जगतो त्या अवलादीसाठी.
आणि मग ज्यावेळेस अवलाद आपल्या डोळ्यावर नंगा नाच करू लागते त्यावेळेस बाप गुडघ्यात मान घालतो आणि झुरून अर्ध्या आयुष्यात मरतो. पोटी नालायक अवलादेने बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. पोटी नालायक अवलादेने ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो अरे पोरा, पोरगा नंगानाच करत असते, बापाला मोजत नाही. बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटळ करू. अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटळ करू. हे पैसे कमावण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. हे पैसे कमावण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. पोरग म्हणतात जर्रा थांब, तुझंच मुंडकं मोडायचंय, जर्रा थांब. पोरग मुंडकं मोडतं, गचोऱ्याला धरतं, मुंडक्यावर पाय देतं, बापाकडून पैसे घेतं. याला दायाद म्हणतात. पोटी नालायक अवलादेने ही बापाला अधर्मानं वागल्याची वेळ असते. लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी पडते. मग तुम्हाला पैसा हवाय का सद्गुणी अवलाद हवी? गडीभर अनितीने लबाडीने पैसा आलाय पण अवलाद व्हायला गेली. लक्ष्मीने दुर्बुद्धी पडली. बाई बाटली ताटली, इकडे आपली अवलाद झुकवली, अवलाद व्हायला गेली. पैसा घरात आला पण अवलाद व्हायला गेली. पैसा हवाय का अवलाद हवी? सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आणि दुर्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी गरिबी आहे. बाप गरीब आहे पण अवलाद सद्गुणी, त्याच्यासारखा श्रीमंत तोच. अवलाद नालायक आहे, दुर्गुणी, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती. पण लक्ष्मी, तुम्ही जर लबाडीने अनितीने आपला व्यवसाय अनितीने केला, लबाडीने पैसा आणला, तर अवलादीला दुर्बुद्धी पडते आणि लक्ष्मी निघून जाते. सज्जन बापाचं लेकरू आहे, बापाला 1000 रुपये मागतंय आणि बाप नाही म्हणतो, ते लेकरू गुपचूप निघून जातं. पण लबाड माणसाचं लेकरू आहे, बापाला 1000 रुपये मागतं, बाप नाही म्हणला की बापाचं गजरो धरायला भेट नाही, चल काढ, मुंडक्यावर पाय देतं, चावी घेतात, पैसे घेऊन जातात. लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी पडते का? लक्ष्मीला त्या घरात राहायचं नाही का? तिथं कृष्ण नाही. थांबेल तर कृष्णापाशी, तो श्रीकृष्ण राव जेत ते तर लक्ष्मी. थांबेल तर कृष्णापाशी, कृष्ण निघून जायचं. कसं जायचं? दायात पहिला शत्रू मागे सोडते. आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टाकतात आणि आपली अवलाद वाईट मार्गाने वागते आणि लक्ष्मी निघून जाते. भाऊबंदाला आणि आपल्या अवलादीला वाईट मार्गात पैसा खर्च करायला लावते, निघून जाते. हा पहिला शत्रू दायाद. दुसरा शत्रू दायाद चोर. त्या धनाची चोरी होते. बघा तुम्ही, लबाडीच्या धनाला जोडून चोरी असते. एरवी तुम्ही इमानदारीने धन मिळवा, नीतीने धन मिळवा आणि घर धनात ठेवा, धन घरात ठेवा. नीतीचं धन आहे, इमानदारीचं धन आहे. महिनाभर घराला कुलूप लावू नका आणि महाबळेश्वरला फिरायला जा. रुपया चोरी गेला तर मी भरून दे, माझ्याकडे यायचं. डॉक्टर साहेब आमचे पैसे चोरी गेले, मोठे साहेब आमचे पैसे चोरी गेले, आम्हाला भरून दे. ज्ञानोबा ग्वाही देतात. शब्द ज्ञानोबा आहे, तुकोबरायाचा, नाथांचा आहे, माझा नाही. जयाचे द्रव्याची जाण नाही, धर्माचे रक्षण. ते काळेची होय क्षीण, तेच लक्षण हरी सांगे. जे धन धर्मानं मिळवलंय, धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्या धनाचं रक्षण करतो. आणि जे धन अधर्मानं मिळवलंय, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्या धनाचा नाश करतो. धर्म हा धनाचं कवच असतो. धर्मानं नीतीने धन मिळवा, धर्मच त्या धनावर बसतो, त्याची राखण करतो. महिनाभर फिरायला जा, घर उघडं टाकून जा, रुपया चोरीला जाणार नाही. एखादा चोर शिरला तर ती लक्ष्मी त्याला सद्बुद्धी फोडेल, हे इथं चोरू करू नको, हे सज्जनाचं घर आहे, नीतिवंताचं घर आहे, त्याला कुलूप लावून निघून जा, रुपया चोरी जाणार नाही. कारण धनावर धर्म बसलाय. धर्म धनाचं रक्षण करतो. धर्म हा धनाचं कवच असतो. नाद बोलताय, जयाचे द्रव्याची जाण नाही, धर्माचे रक्षण. ते काळेची होय क्षीण, तेच लक्षण हरी सांगे. करून अतिसायास जोडला अर्थ बहुवस, त्याशी अधर्मे आला नाश, तोची विलास हरी सांगे. अधर्माने मिळालंय, अधर्मच नाश करतो. धर्माने मिळालंय, धर्मच त्याचं रक्षण करतो. कारण धर्म हा धनाचं कवच असतो. पण अनितीच्या धनाला जोडून चोरी असते. तुम्ही लबाडीने धन मिळवलंय, 7 खोल्याच्या झोपा, 7 कुलप लावा, चोर बरोबर कुलप तोडत येतो. चोर बरोबर कुलप तोडत येतो
आणि तुमच्या गळ्याला तलवार लावतो, चाकू लावतो, काढ म्हणतो चावी, आणि तुम्हाला द्यावी लागते. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. दायाद चोर, पहिला शत्रू दायाद, दुसरा शत्रू चोर, तिसरा शत्रू राजा. दायाद चोर राजा. लबाडीच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते. राजा, दायाद चोर राजा, लबाडीच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते. हे सगळं नाथ लिहितात भागवतात. माझ्या पदरचं काही नाही, तुम्ही वाचत नाही तेवढीच भानगडे. तुम्ही वाचा अध्याय 26 नंबरचा अध्याय भागवत उघडा आणि वाचा. हे माझ्या पदरचं नाहीये, हे सगळं नाथ महाराजाचं आहे. तिसरा शत्रू आहे राजा. लबाडीने पैसा घरात आणला, अनितीने पैसा घरात आणला, लबाडीने व्यवसाय केलाय, लबाडीने व्यवसाय केला, अनितीने केलाय, लबाडीने आणलाय, इन्कम टॅक्सची धाड पडते. लक्ष्मी तिसरा शत्रू सोडला, इन्कम टॅक्सची धाड. किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात. गोदामाचे गोदाम भरले होते लबाडीच्या पैशाचे, गोदामाच्या गोदाम 500 आणि 1000च्या नोटाचे, गंगेत वाहिले, फाडले, जाळले. फक्त 2 लाख बँकेत भरायचे, 2.5 लाख, 2.5 लाखापेक्षा जास्त भरले तर जेलात जावं लागेल. पैसा गंगेत व्हायला. याला राजा म्हणायचं. राजा म्हणजे आपल्याला गंमत वाटायची. राजा काय असतो आपल्याला वाटायचं पंतप्रधान, आपण तर निवडून दिलाय, त्याला कोण मोजत होतं. पण पंतप्रधान किंवा राजा काय असतो हे 8 नोव्हेंबर 2016 कळालं. 8 नोव्हेंबर 2016 मोदी साहेब बोलले, आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी भाई और बहनों. पायाखालची जमीन सरकली, पायाखालची जमीन सरकली. हो, लबाडीच्या धनाला जोडून चोरी असते, त्याची चोरी होते. चोर जाऊन सांगतो, ती लक्ष्मी जाऊन सांगते चोराला की या घरामध्ये लबाडीचं धन आहे, जा चोरी कर. सज्जनाच्या घराला कुलूप लावलं होते, पण दुर्जनाच्या घरात जर लबाडीचा पैसा येते, ती लक्ष्मी चोराला जाऊन सांगते इथं चोरी कर, इथं लबाडीचं धन आहे. लबाडीच्या धनाला जोडून चोरी असते. दायाद चोर राजा. आगी, त्या धनाला आग लागते आणि जळून नाहीस होत. आणि 5वा शत्रू अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावत. अधर्माने धन मिळवले. 5वा शत्रू त्या माणसाला नाना प्रकारचे रोग होतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात तो पैसा खर्च होईल आणि तो मनुष्य भिकार लागेल. म्हणून बघा तुम्ही, हे जे मोठमोठ्या पदावर लोक असतात, लांडी लबाडीने भ्रष्टाचाराने संपत्ती धन पैसा आपल्या घरात आणतात. ते आपल्या शर्टाची बटणं काढतात, अशी बटणं काढतात आणि मित्राला म्हणतात, हे मित्रा ये ना, बघ ना, हे बघ ना काळं काळं कापलेलं, हे बघ ना छातीवर काळं काळं कापलेलं. तर मित्र म्हणतो, काय रे ते, काय रे ते काळं काळं. अरे बेटा माझं 2 वेळेस बायपास झालं. ते म्हणतो, काय रे ते काळं काळं, माझं 2 वेळेस बायपास झालं. अरे 3 वेळेस होईल ना, आणि तुझं नाही तर का आमचं होईल का. अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्मानं पैसा आणलाय, रोग घेऊन येईल. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. पाप केलंयस, अधर्मानं वागलाय, अधर्म आणि पाप रोग घेऊन येईल. आणि म्हणून 5वा शत्रू आहे की लबाडीने अधर्मानं पैसा आणला तर त्या माणसाला नाना प्रकारचे रोग होतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात तो पैसा संपेल. आणि म्हणून मी तुम्हाला अनुमान प्रमाण सांगतो की ज्याच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही ते लबाड असते, किंवा लबाडाच्या घरातला दवाखाना बंद होत नाही. कसंही घ्या, अर्थ एकच आहे. लबाडाच्या घरातला दवाखाना बंद होत नाही किंवा त्याचा दवाखाना बंद होत नाही ते लबाड असते. मजा आमची होती, मजा आमची होती. डॉक्टर, आम्ही डॉक्टर आहेत ना. आमची पोळी कधी पिकायची, तुम्ही बिमार पडले तर. आलं लक्षामध्ये. मजा आमची होती, डॉक्टर लोकांची. आणि म्हणून अनितीने जर पैसा आणला तर 5 शत्रूमार्फत त्याचा नाश होतो. आणि म्हणून धनावराय बोलले, अगाध सरोवरी कमळिनीची अपरी का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. गतांशीचे शरीरी चेतना वासून करी का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. धनावराच्या ओळीची संगती पहा, का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. आणि दुसऱ्या म्हणतात का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. सदैव दैववानेस
तुझ्या घरात नांदण्याची मला गोडी आहे. तू दैववान आहेस. दैव कशाने घडतं? गत जन्मातली पुण्याई आणि या जन्मातली नीती यांनी दैव घडतं. तू दैववान आहे, मला तिथं राहावंसं वाटतं. लक्ष्मी म्हणते सदैवाची घरी राहील लक्ष्मी. का? तू सदैवी आहेस. का? तुझ्या जीवनात पुण्य आणि नीती आहे. जिथं नीती आहे तिथं कृष्ण आहे आणि कृष्ण आहे तिथं लक्ष्मी आहे. म्हणून मला राहावंसं वाटतं. सदैवाच्या घरी राहील लक्ष्मी. का? निदैवाच्या घरी न राहील लक्ष्मी. मेलेल्या शरीरात चेतना नसते, तसे निदैवाच्या घरात लक्ष्मी नसते. का? अनिती आहे. अनितीने भाग्याचा ऱ्हास होतो. तू निदैवी बनशील अनितीमुळं. जिथं अनिती तिथं कृष्ण नाही, कृष्ण नाही तिथं लक्ष्मी नाही. आणि म्हणून तिला निघून जायचं असतंय. थांबेल तर कृष्णापासून. अनितीने आणलंय, कृष्ण नाही, कृष्ण नाही पण मी थांबणार नाही. आणि म्हणून निदैवाचे घरी न राहील लक्ष्मी. आणि म्हणून तुकोबारायचं एकच चरण जर आम्ही पाठ केलं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, एवढंच एक चरण जर आम्ही पाठ केलं, हृदयावर कोरलं, तर आपल्या जीवनाचं फलित आपल्याला मिळून जाईल. काय म्हणतात महाराज? जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. ज्ञानोबा काय म्हणतात? जेने चोखाळत दिसे न्याय तो व्यवसाय, तो व्यवसाय. आपला व्यवसाय शुद्ध नीती व न्यायानं करा, हे ज्ञानोबा म्हणतात. आणि तुकोबा म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार. पर्यायाने दोघांचा अर्थ एकच. तुम्ही जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. यातलं पहिलं चरण घ्या. जोडून या धन उत्तम व्यवहारे. फायदा काय? उत्तमची गती तो एक लाभेल, उत्तम भोगील जीव खाणी. हे फायदे बघायचा. ध्रुपदामध्ये फायदा दिलेला असतो. नंबरचं ध्रुपद असताना तुकोबाराचा अभंग वाचताना पहिलं चरण हा सिद्धांत असतो आणि त्याचा फायदा दुसऱ्या चरणात टाकलेला असतो. महाराजाचे अभंग बारकाईने बघा, दुसऱ्या चरणात फायदा दाखवतात. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा अभंग म्हणताना आम्ही घोकत असतो, पुन्हा पुन्हा ध्रुपदावर येतो. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. नीतीनं उत्तम व्यवहारानं इमानदारीने धन मिळवा. इमानदारीने व्यवसाय करा, इमानदारीने धन मिळवा. फायदा काय? उत्तमची च लावलंय. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. तुमचा व्यवसाय इमानदारीने नीतीने केला तर तुम्हाला उत्तम गती लाभते, चांगल्या चांगल्या जीवखानी मिळतात. अर्थात तुम्ही स्वर्गाला जाता, त्याच्यावर जनलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास आणि वैकुंठ या कुठल्या तरी ग्रहावर जातात. त्याने वैकुंठ भुवनी घर केलं. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. कोण नांदतो? कल्पभर. एक कल्प वैकुंठात कोण नांदतो? ज्याच्या तोंडात रामकृष्ण हरी नामाचा जप आहे आणि जो नीतीने इमानदारीने व्यवसाय करतो, इमानदारीने वागतो, त्याने वैकुंठ भवनी घर केले. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एक कल्प किती वर्षाचा असतं माहितीये का? आम्ही वाचतो आणि निघून जातो. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा, पळालाच पुढच्या अभंगात. अर्थात शिरणा जरा. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. कशाच्या बळावर? नीतीच्या आणि भक्तीच्या बळावर. हे कल्प म्हणजे किती? एक कल्प 100 कोटीचं एक कल्प असतं. किती? 100 कोटीचं एक कल्प. आता तुम्ही जर नीती आणि भक्तीने वागले तर फायदा काय? 100 कोटी वर्ष वैकुंठात राहायला मिळतं. 4 लाखाचं कलियुग, 8 लाखाचं द्वापारयुग, 12 लाखाचं त्रेतायुग आणि 16 लाखाचं सत्ययुग. ही बेरीज झाली 40 लाख. असं 1000 वेळेस, असं 1000 वेळेस. चौकडी या सहस्र जाय. ज्ञानोबा बोलले चौकडी या सहस्र जाय. 40 लाख गुणिले 1000 बरोबर 100 कोटी. काय लक्षात? इतक्या वर्ष तुम्हाला वैकुंठात राहायला मिळतं. इतक्या वर्ष तुम्हाला वैकुंठात राहायला मिळतंय. मग आम्ही शहाणे का होत नाही?
तुकोबराच्या ज्ञानावरच्या शब्दाला आम्ही विश्वास का ठेवत नाही की जोडून या धन उत्तम व्यवहारे, याचा फायदा काय तर उत्तमाची गती तो एक लाभेल. हा जर फायदा असेल तर सध्या अनितीने धन का मिळवतात, पापाने का वागतात, अनितीने व्यवसाय का करतात, अनितीने धन जोडून तुम्ही नरकाला का जाता, अनितीने धन मिळतं नरकाला जाल. आणि मनुष्याला आयुष्य तरी किती? आता तुम्ही आम्ही सगळे 55-60च्या घरातले, अजून 10-20 वर्ष. अनितीने व्यवसाय केला तर 10-20 वर्षाने आम्ही नरकाला जाऊ. आणि ती क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रासगिळी सत्ता नाही. आणि हातातला घेतलेला घास तोंडात घालता येत नाही, एवढं आमचं सामर्थ्य नाही. काळनाळाच्या तोंडी लावली लोणीयाची उंडी, माशी 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 पाक पाकडी तवेस. मनुष्य देह जायला किती वेळ लागतो? माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात मनुष्य संपतो. मृत्यू मानगटीवर बसलाय, कधी ओढून येण्याचा पत्ता नाही. नाशिवंत देह जाणारा सकाळ तो कधी जाईल याचा पत्ता नाही. ग्रासगिळी सत्ता नाही हाती, क्षणात नाहीसा होणार आहे. आणि लबाडीने अनितीने व्यवसाय केला तर मनुष्य नरकाला जाणार. पण नीतीने आणि इमानदारीने व्यवसाय केला तर जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. फायदा काय तर उत्तमाची गती तो एक लाभेल. हे आम्हाला का कळू नये? म्हणून मुखात भगवंताचं नाम धारण करून आपला व्यवसाय वरचेवर नीती व न्यायानं करणे हाच परमार्थ असतो. परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. मुखात भगवंताचं नाम धारण करून आपला व्यवसाय शुद्ध नीती व न्यायानं करणे हाच परमार्थ. कारण नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे, हे समीकरण आहे, हा सिद्धांत आहे. बरेचसे लोक असं बोलताय की डॉक्टर मोठेला काही कळतं का नाही हो, असे म्हणतील माझं प्रवचन संपल्यावर. का? इमानदारीने कोण मोठं झालं आतापर्यंत? त्या मोठे डॉक्टरला काही कळतं का नाही हो? म्हणतो इमानदारीने मोठं होतं, इमानदारीने मोठं होतं. कोण म्हणलं तर ज्ञानावर आहे, कोण म्हणलं तुकोबार आहे. आजपर्यंत मला सांगा इमानदारीने कोण मोठं झालं? असे 4-2 महाभाग निघतात. सांगा बरं इमानदारीने कोण मोठं झालं? असं लोक म्हणतात. पण मला सांगा गैर इमानदारीने मोठा झाला त्याचं किती दिवस टिकलं? इमानदारीनेच मनुष्य मोठा होतो हा सिद्धांत आहे. पण जे म्हणतात इमानदारीने कोण मोठं होत आहे, मी त्याला विचारतो जो गैर इमानदारीने मोठा झाला त्याचं किती दिवस टिकले? अहो दायाद चोर मी उदाहरण दिलं ना, दायाद चोर राजा आगी, लक्ष्मी 5 शत्रू सोडते. तुम्हाला का कळू नये? लक्ष्मीने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी, आणि कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर भक्ती आणि नीतीपाशी. आणि मग नीती नाही भक्ती नाही, लबाडाचं घर आहे तिथं कृष्ण नाही. धन आणले पण लबाडाचं घर आहे तिथं कृष्ण नाही. अनितीपाशी कृष्ण नाही, कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी नाही. निघून जायचे, 5 शत्रू सोडते, तुम्हाला भिकायला लावते. आणि म्हणून थोडे 40 वर्ष मागे जा, जास्त नाही 40 वर्ष. आपलं बालपण, एका माणसाला 100 एकर जमीन होती. असे जागीरदार माणसं होते आपल्याकडे. त्यांची जनावरं सुटली तर अर्धा घंटा रोड क्रॉस करता येत नव्हता. 50-50 गाई बैल 5-5 अवतरांना चालायची त्यांच्या. एवढे श्रीमंत माणसं, चिरबंदी मोठाले वाडे, 100 एकर जमीन. पण ही लबाडीने मिळवलेली आणि अनितीने वागलेली ही माणसं भाग्याला अनितीची संगती दिली. नशीब यांच्यावर रुसलं, अनितीची संगती दिल्यामुळं नशीब इतकं रुसलं यांना एवढं दारिद्र्य आलं. ही माणसं आज मिली तर त्यांना पुरायला स्वतःच्या मालकीची जागा राहिली नाही. पुरायला एवढे कंगाल झाले, एवढे भिकायला लागले. मग इमानदारीने कोण मोठं होतं तर गैर इमानदारीचा कुठं मोठा राहिला हे सांगा ना मला. गैर इमानदारीचा मोठा राहिला का? बघा ना आपलं बालपण आठवा. आपल्या काळातले जागीरदार जे मोठे मोठे होते आज सोलापूर बेलापूरला जातात भीक मागायले. आणि मग तुकोबाराय बोलले अरे बाबा भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. तुकोबारायचे चरण आहे का? भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. काय अर्थ आहे या चरणाचा? भार घाली देवा, सकळ जीवाचा करी तो सांभाळ तुझं मोकली ना. कशाच्या बळावर? काय सुरुवात अभंगाची? नाथाचा अभंग आहे ना, सांगा ना.
अरे ना बघे तू त्याची आहे कशाच्या बळावर हे बा ध्रुपदाकडे लक्ष द्यायचं. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी आहे. सकळ जीवाचा करी तो सांभाळ तुझं मोकलीला आयुष्य नाही. कशाच्या बळावर सांभाळ करतोय? आवडीने भावे. तुझं मोकलीला आयुष्य नाही का? आवडीने भावे. सकळ जीवाचा करी तो सांभाळ का? आवडीने भावे. तू आवडीने भावानं जर पांडुरंगाचं नाव घेतलं तर तुझा सांभाळ करण्याची जिम्मेदारी त्याची आहे. बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिथून पुढे सांभाळण्याची जिम्मेदारी नवऱ्याची आहे. गळ्यात तुळशीची माळ घाला तिथून पुढे सांभाळण्याची जिम्मेदारी पांडुरंगाची आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. सकळ जीवाचा करी तो सांभाळ तुझं मोकलीला आयुष्य नाही. तुला मोकलणार नाही. तुझी चिंता त्याला आहे पण कधी? आवडीने भावे हरिनाम घेसी. आणि म्हणून देवाचं ब्रीद आहे तू मेरे नाम पे तो मैं तेरे काम पे आणि तू तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. तू फक्त माझं नाव घे मी तुझ्या संसारात राबायला येईल. तू मेरे नाम पे तो मैं तेरे काम पे तुझ्या संसारात मी राबन. साधं गणित आहे. तुकोबाने स्पष्ट सांगितलंय भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. देश डोई घेणं म्हणजे बेलापूरला ऊस तोडायला जाणं. देशोधडीला पोट भरायला जाणं याला म्हणतात देश डोई घेणं. तुकोबाने म्हणतात तुला ऊस तोडायला जायची गरज नाही बेलापूरला. न लगे देश डोई घ्यावा. तू काय कर? भार घाली देवावर भार घाल. देवाचं नाव घे. तुला बेलापूरला सोलापूरला ऊस तोडायला जायची गरज नाही. तुझी चिंता मला आहे तुला मी सांभाळेन. देवाचं ब्रीद आहे. देवाचं ब्रीद आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाचं प्युरिफिकेशन करा. माझं वाक्य नीट आहे का? प्युरिफाय युअर सेल्फ. रंभा पटेल प्युरिफाय युअर सेल्फ. आपलं शुद्धीकरण करा. आपलं स्वतःचं वरचेवर शुद्धीकरण करणं हाच परमार्थ असतो. मुखात भगवंताचं नाम धारण करून आपलं शुद्धीकरण करणं वरचेवर शुद्धीकरण करणं हाच परमार्थ असतो. प्युरिफाय युअर सेल्फ. आपलं प्युरिफिकेशन करा. डिझेल प्युरिफाय केलं त्याचं पेट्रोल बनतं. त्याला मूल्य जास्त येतं. आपल्या जीवनाचं प्युरिफिकेशन करा. या जीवनाला मूल्य जास्त येतं. प्युरिफाय युअर सेल्फ. मुखात भगवंताचं नाम धारण करा आणि स्वतःला शुद्ध करा. चला वरचेवर शुद्ध हाच परमार्थ असतो. प्युरिफाय युअर सेल्फ. आणि म्हणून इमानदारीने कोण मोठं होतं असं म्हणणारला मी सांगू येतो जो गैर इमानदारीने मोठा झाला त्याचं मोठेपण तरी कुठं टिकतं? त्याचं मोठेपण तरी कुठं टिकतंय का? अनितीने आणलंय. अनितीने तू दैवहीन बनतो. नीतीची संगती दिली दैव घडतं. अनितीची संगती दिली व्यवसायाला तू दैवहीन बनतो. आणि दैवहीनाच्या घरी लक्ष्मी राहत नाही. दायाद चोर या शत्रुमार्फत निघून जाते. आणि म्हणून कोणाच्याही पुढे आम्हाला हात पसरायची गरज नाही. माझा मूळ आजचा मुद्दा असा आहे की आमच्या कल्पना अशा वेडगळ झाल्या की इमानदारीने धंदा केलं तर कोण मोठं होत आहे? इमानदारीने कुणाला मोठं होतं आलंय? अरे तुम्ही ज्ञानेश्वरीचे सिद्धांत बघा. इमानदारीनंच मोठं होता येतं आणि इमानदाराचंच टिकतं. इतराचं टिकत नाही. का? जो व्यवसाय शुद्ध नीती आणि न्यायाने केला जातो ती भगवंताची दिव्य विभूती आहे. तो व्यवसाय भगवंताचं प्रतिरूप आहे. त्या व्यवसायात भगवान कृष्ण गुप्त रूपानं वास करतो. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण उभा आहे. मग ज्या व्यवसायात नीती आहे तिथं गुप्त रूपानं कृष्णाचा वास आहे. आणि जिथं कृष्ण आहे त्याला जोडून ही लक्ष्मी सदैव आहेच. तो श्रीकृष्ण राव जेत ते तर लक्ष्मी. मग देवानं शपथपूर्वक सांगितलंय की भक्ती आणि नीतीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी हा सिद्धांत हे समीकरण आहे. तर आपल्या जीवनात भक्ती आणि नीती आणा. आपला व्यवसाय शुद्ध नीतीने करा. जो व्यवसाय शुद्ध नीतीने केला जातो तिथं कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि कृष्णासहित लक्ष्मी आपल्या व्यवसायात नांदणं हेच आपल्या जीवनातलं यश आहे.
हीच आपल्या व्यवसायातली भरभराट आहे, हाच आपल्या व्यवसायातला जय आहे, हीच आपल्या व्यवसायातली बरकत आहे. अजून तुम्हाला वेगळं काय हवं? पण गर्भश्रीमंत व्हायचंय, भले 4 दिवस वेळ लागेल, गर्भश्रीमंत व्हायचंय. तुम्हाला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही, भीक मागायची गरज नाही. भगवान बोलले, माझ्या भक्तांनी संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. माझ्या भक्ताला पुन्हा पुढे भीक मागायची काय गरज पडावी? राजाची बायको जसे शिडे तुकडे मागत नाही, तशा माझ्या भक्ताला शिडे तुकडे मारायची, पुन्हा पण हात पसरण्याची पाळी येऊ नये. का? त्याच्या पाठीशी मी उभा आहे. तुझं मोकलीला ऐसे नाही का? तू फक्त आवडीने भावे हरिनाम घे, मी तुझ्या मागे उभा आहे. आणि म्हणून नीती आणि भक्ती जीवनात आणा. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि म्हणून आपला व्यवसाय दानोबा इशारा करताय की जेणे चोखाळत दिशे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय. असा व्यवसाय की जो शुद्ध नीती आणि न्यायाने केला जातो, ती भगवंताची दिव्य विभूती आहे. तो व्यवसाय भगवंताचं प्रतिरूप आहे. त्या व्यवसायात भगवंताचा गुप्त रूपाने वास असतो. आणि जिथं भगवान कृष्णाचा वास असतो तिथं लक्ष्मी त्या भगवंताला जोडूनच असते. कारण लक्ष्मीने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. तो श्रीकृष्ण राव जेत तेथ लक्ष्मी. आणि म्हणून आम्ही आमच्या मुखात भगवंताचं नाम धारण करावं आणि आपल्या व्यवसायात होईल तेवढी नीती आणावी, स्वतःचं शुद्धीकरण करावं. आपला व्यवसाय वरच्यावर नीतीनं करावा. नीती हाच कृष्ण असतो. नीतीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि नीती आहे आणि आपल्या व्यवसायात कृष्णासहित लक्ष्मी आहे ना. मुखात नाम धारण करा, व्यवसायात नीती आणा. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि आपल्या व्यवसायात नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि आपल्या व्यवसायात कृष्णासहित लक्ष्मी आहे ना. हीच भरभराट आहे, हेच जय आहे, हेच यश आहे. आणि म्हणून आपल्या व्यवसायातली लाडीलबाडी बंद करा. लाडीलबाडीने ऱ्हास होतो भाग्याचा, दारिद्र्य येतं. लक्ष्मी या आपल्या 5 शत्रूमार्फत या संपत्तीचा नाश करते. दायाद चोर राजागी, क्षणिक पैसा दिसतो परंतु कधी ना कधी दारिद्र्य येतं. भाग्याला नीतीची संगती आहे, दैव घडतं. भाग्याला अनितीची संगती दिली, निदैवी होतात, संपत्तीचा ऱ्हास होतो, दारिद्र्य येतं, लक्ष्मी रुजते, या 5 शत्रूमार्फत निघून जाते. म्हणून ज्ञानोबा इशारा करतायत की मुखात भगवंताचं नाम धारण करा आणि आपल्या व्यवसायात नीती आणा. भक्ती आणि नीतीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि आपल्या व्यवसायात कृष्णासहित लक्ष्मी नांदणं हाच आपल्या व्यवसायातला जय आहे. हीच आपल्या व्यवसायातली भरभराट आहे, हीच आपल्या व्यवसायातली बरकत आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय, माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सोमेश्वर भगवान की जय. पार्वती पते हर 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 महादेव. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.